नमस्कार. आज आपण बघणार आहोत 12वीच्या राज्यशास्त्राच्या पुस्तकातला एक खूपच महत्वाचा विषय सुशासन. आता हा विषय फक्त परीक्षेसाठीच नाही तर आजचं प्रशासन कसं चालतं हे समजून घेण्यासाठी अगदी आवश्यक आहे. चला तर मग सुरुवात करूया. बरं, सुरुवातच एका सोप्या पण महत्वाच्या प्रश्नानं करूया. जेव्हा आपण शासन किंवा गव्हर्नन्स असं म्हणतो तेव्हा डोळ्यासमोर काय येतं? बहुतेकदा फक्त सरकार आणि त्याचं काम, बरोबर? पण खरंच शासन म्हणजे फक्त एवढंच आहे का? आज आपण याच प्रश्नाच्या खोलात जाणार आहोत. ओके, तर या चॅप्टरमध्ये आपल्याला पूर्ण मार्क मिळवायचे आहेत, हो ना? मग त्यासाठी आपल्याला काय काय समजून घ्यावं लागेल ते पाहूया. सगळ्यात आधी आपल्या रोजच्या जगण्यात शासन कुठे कुठे आहे ते बघू. मग काळानुसार शासन ही कल्पना कशी बदलत गेली, त्यानंतर येतो सगळ्यात महत्त्वाचा भाग, सुशासन म्हणजे नेमकं काय, त्याचे ते 8 आधारस्तंभ कोणते आहेत, महाराष्ट्रात याबद्दल कोणते खास कायदे आहेत आणि हो, सगळ्यात शेवटी एक नागरिक म्हणून आपली भूमिका काय आहे, या सगळ्या गोष्टी आपण एक एक करून पाहणार आहोत. चला तर मग आपल्या पहिल्या भागाकडे वळूया. आपल्याला वाटतं की शासन म्हणजे काहीतरी खूप मोठी, दूरची गोष्ट आहे. पण खरं सांगायचं तर ते आपल्या आजूबाजूला, आपल्या रोजच्या जगण्यातच असतं. ही काही उदाहरणं बघा. म्हणजे आधार कार्ड किंवा पॅन कार्ड काढण्यापासून ते आपल्या घरासमोरचा कचरा उचलण्यापर्यंत किंवा अगदी रस्त्यांची दुरुस्ती करण्यापर्यंत या सगळ्या गोष्टी काय आहेत? हा आपला शासनासोबतचा रोजचा थेट संपर्कच आहे. म्हणजे शासन ही संकल्पना आपल्या आयुष्याचा एक अविभाज्य भाग आहे. मग पुस्तकात याची व्याख्या काय दिली आहे? तर शासन म्हणजे फक्त निर्णय घेणं नाही, तर ते निर्णय घेण्याची पद्धत आणि त्या निर्णयांची अंमलबजावणी करण्याची किंवा कधीकधी अंमलबजावणी न करण्याची ही जी संपूर्ण प्रक्रिया आहे तिला शासन म्हणतात. म्हणजे ही एक खूप व्यापक संकल्पना आहे. ठीक आहे, आता आपण पुढे जाऊया आणि पाहूया की शासन या कल्पनेत काळानुसार कसा बदल होत गेला. म्हणजे पूर्वी शासन कसं होतं आणि आता ते कसं आहे, हा फरक समजून घेणं परीक्षेसाठी खूप महत्वाचं आहे. इथे बघा, फरक अगदी स्पष्ट दिसतोय. पूर्वीचं शासन म्हणजे कसं, तर फक्त सरकारी कामं आणि प्रशासन, त्याची भूमिका अगदी मर्यादित होती. पण आजचं म्हणजे आधुनिक शासन हे खूप व्यापक आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते आता नागरिक केंद्रित झालंय, जिथे नागरिकांना आणि त्यांच्या सहभागाला खूप महत्त्व दिलं जातं. आणि ही व्यापकता का आली? कारण आधुनिक शासनामध्ये फक्त सरकारचाच समावेश नसतो. यामध्ये सरकारी संस्था तर आहेतच, पण त्यांच्यासोबत NGO, अनेक स्वयंसेवी संस्था, खाजगी कंपन्या आणि आपल्यासारख्या नागरिकांचा मिळून जो नागरी समाज बनतो त्यांचाही खूप सक्रिय सहभाग असतो. म्हणजे ही एक टीम वर्कसारखी गोष्ट आहे. चला आता आपण या प्रकरणाच्या अगदी हृदयापर्यंत आलो आहोत. आपण शासन म्हणजे काय हे तर पाहिलं. पण मग सुशासन म्हणजे काय? म्हणजे कुठल्या गोष्टीमुळे साध्या शासनाचं रूपांतर एका चांगल्या किंवा उत्तम शासनात होतं? तर सुशासन म्हणजे असं शासन जे लोकाभिमुख आहे, म्हणजे नागरिक स्नेही आहे. ते लोकांप्रती जबाबदार, उत्तरदायी आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते पूर्णपणे पारदर्शक आहे. या सगळ्याचा एकच अंतिम उद्देश असतो, लोकांचं सर्वांगीण कल्याण साधणं. ही व्याख्या परीक्षेसाठी अगदी पाठ करून ठेवा. आता आपण या प्रकरणातल्या सर्वात महत्त्वाच्या भागाकडे आलेलो आहोत, सुशासनाचे 8 आधारस्तंभ. हे 8 गुणधर्म मिळूनच सुशासनाचा भक्कम पाया तयार होतो. यावर तर परीक्षेत प्रश्न हमखास येतो. हे चित्र तर आपल्या पाठ्यपुस्तकातलंच आहे. यात काय दिसतंय? तर हे 8ही स्तंभ एकमेकांशी कसे जोडलेले आहेत. म्हणजे सुशासन काही कोणत्या एका गोष्टीमुळे होत नाही, तर ह्या 8ही मूल्यांचा जेव्हा एकत्र परिणाम होतो तेव्हा ते साध्य होतं. चला, तर हे 8 स्तंभ आपण पुन्हा एकदा पाहूया आणि हे पाठच करून टाकूया. बघा, सहभागात्मक, सर्वसंमतीदर्शक, जबाबदार, पारदर्शक, प्रतिसाद देणारे, प्रभावी आणि कार्यक्षम, न्याय व सर्वसमावेशक आणि कायद्याचे राज्य. हे 8चे 8 मुद्दे आपल्या उत्तराचा मुख्य आधार आहेत, हे विसरू नका. बरं, आता ही संकल्पना फक्त पुस्तकापुरती मर्यादित नाहीये. ती प्रत्यक्षात कशी आणली आहे हे पाहणं इंटरेस्टिंग ठरेल. विशेषतः आपल्या महाराष्ट्रात सुशासनाला प्रोत्साहन देण्यासाठी काही खूप महत्त्वाचे कायदे बनवले गेले आहेत. ही स्लाईड परीक्षेच्या दृष्टीने खूपच महत्त्वाची आहे. या टेबलमध्ये महाराष्ट्रातले 3 मुख्य कायदे आणि त्यांची वर्ष दिली आहेत. बघा, 2005 सालचा माहितीचा अधिकार कायदा,
त्याच वर्षी आलेला शासकीय कामात दिरंगाई टाळणारा कायदा आणि 2015 सालचा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, जो नागरिकांना वेळेवर सेवा मिळण्याची हमी देतो. हे कायदे आणि त्यांची वर्ष नक्की लक्षात ठेवा. आता आपण आपल्या चर्चेच्या शेवटच्या टप्प्यात आहोत. सुशासनासाठी सरकार लागतं, कायदे लागतात, हे सगळं खरं आहे. पण एक असा घटक आहे ज्याच्याशिवाय सुशासन ही कल्पनाच अपूर्ण आहे. आणि तो घटक म्हणजे आपण, म्हणजे नागरिक. सुशासन ही काही एकतर्फी गोष्ट नाहीये. यासाठी जेवढी जबाबदारी सरकारची आहे तेवढीच आपली सुद्धा आहे. नागरिकांनी जागरूक राहून, सतर्क राहून या प्रक्रियेत सक्रियपणे भाग घेणं अत्यंत गरजेचं आहे. तर मग आजच्या या विश्लेषणाच्या शेवटी आपल्या सगळ्यांसाठी एक विचार करायला लावणारा प्रश्न आहे. जर चांगल्या शासनासाठी सक्रिय नागरिक इतके आवश्यक आहेत, तर मग एक नागरिक म्हणून आपण या प्रक्रियेत आपला सहभाग कसा नोंदवू शकतो? यावर नक्की विचार करा.